पालिका निवडणुकांचे पडघम आता वाजू लागलेले असून पालिका निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि याच अनुषंगानं सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीलाही वेग आलेला आहे आणि शहरातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडनं इच्छुक उमेदवारांच्या अर्ज वाटपाला आता औपचारिक सुरुवात देखील झाल्याचं समजतंय आणि याच अनुषंगानं या आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। पुण्यात महापालिका निवडणुकांचे पडघम, सर्वच पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी, निवडून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी, राजकीय पक्षांची स्वबळाची तयारी, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांची मोर्चे बांधणी। महापालिका निवडणुकांची घोषणा कधी होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। या निवडणुकांसाठी युती किंवा आघाडी होणार असल्या तरी राजकीय पक्षांनी स्वबळाची तयारी वेगानं सुरू केली आहे। पुण्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या कार्यालयांमध्ये इच्छुकांना अर्जांचं वाटप करण्यात येतंय। विरोधकांचं आव्हान पेलत निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याचं काम पक्ष कार्यालयात जोमानं सुरू आहे। निवडणुकीच्या पूर्वी बाकी फार काही काम आम्ही यंत्रणा, बूथ यंत्रणा, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ याच्यामध्ये आम्हाला फार काही कारण आमचं चालू असतं। उमेदवारी मागण्यासाठीचं पक्षाकडचे इच्छुकांचे अर्ज, जे इच्छुकांचे अर्ज ते प्रदेशाकडे दिले जातील आणि मग त्यानंतर पुन्हा सातत्यानं या सगळ्या विषयामध्ये ती शॉर्टलिस्ट होईल। त्याच्यामध्ये काय उमेदवारी द्यायचं त्याच्यावरती आमची कोर कमिटी अशा पद्धतीनं अंतिम त्याला स्वरूप देण्याचं काम त्यानंतर होईल। आगामी निवडणुका मित्र पक्षांसोबत लढण्याचा इरादा सर्वच पक्ष सध्या तरी बोलून दाखवत आहेत। मात्र प्रत्येक पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी अधिक आहे। स्वपक्षातील इच्छुकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पक्षीय निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय अर्ज भरून घेतले। आलेल्या अर्जांची पक्षीय पातळीवर छाननी करून योग्य उमेदवारांना संधी देण्याचा पक्षाचा निर्धार आहे। पूर्वतयारी ही आवश्यकच असते। सर्वजण छुप्या मार्गाने तयारी करतात, आम्ही खुल्या मार्गाने तयारी करतो। तुमच्या समोर येऊन आम्ही तयारीला लागलो आहोत हे सांगण्याचं डेअरिंग फक्त शिवसेनाच करू शकते। आम्ही लढवय्ये आहोत, सैनिक लपून छपून काम करत नाही, समोरून घेऊन काम करतो। म्हणून आजपासून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आमच्या शिवसेना शहर कार्यालयामध्ये होतोय। महायुती आणि महाविकास आघाडीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या। पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन आपापले निवडणूक कार्यक्रम तयार केले। भाजपा सोमवारपासून 2 दिवस उमेदवारी अर्जांचं वाटप। ठाकरेंची शिवसेना 4 डिसेंबर पासून अर्जांचं वाटप सुरू। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोमवारपासून 18 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज वाटप। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत 252 जणांनी अर्ज घेतले। काँग्रेस 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर अर्ज वाटप केले जाणार, तर शिंदेची शिवसेना अद्याप उमेदवारी अर्ज वाटप नाही। मनसे अद्याप उमेदवारी अर्ज वाटप नाही। शिवसेना शिंदे गटातही अनेकांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली, पण त्यांना अद्याप अर्जांचं वाटप केलेलं नाहीये। त्यामुळे पक्षांतर्गत कुजबूज वाढली आहे। येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असा विश्वास पक्षाच्या शहाध्यक्षांनी दिलाय। 41 जेवढे प्रभाग आहेत त्या संपूर्ण 41 प्रभागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पण बैठका चालू केलेल्या आहे। लवकरात लवकर या ठिकाणी जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याही मुलाखती या ठिकाणी चालू होणार आहे, त्यांनाही फॉर्म त्या ठिकाणी दिला जाणार आहे। त्याचबरोबर युती होईल का नाही होईल हे आमच्या वरिष्ठ लेवलला शिवसेनेचे नेते मंडळ ठरवतील, परंतु संपूर्ण पुणे शहरामध्ये 41 प्रभागामध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने कामकाज चालू केलेलं आहे। पुण्यात पिंपरी चिंचवडसह नव्या राजकीय बदलांचा परिणाम दिसण्याची दाट शक्यता आहे। पक्षांतर्गत गटबाजी, कार्यकर्त्यांमधील स्पर्धा आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या चर्चेमुळे वातावरण अधिक तापलंय। राजकीय विश्लेषकांच्या मते इच्छुकांच्या अर्जांची संख्या पाहता या निवडणुकीत स्पर्धा तुफानी होणार हे स्पष्ट झालंय। विशेषतः कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, नगर रोड, वडगाव शेरी, हडपसर या विभागात उमेदवारांची लगबग जास्त जाणवू लागली आहे। निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी विजयाचा गुलाल कोणी उधळायचा
याबाबत राजकीय रस्सीखेच सुरू आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.